नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी दिवसाढवळ्या धाडसी घरफोड्या करत पोलिसांनाच उघड आव्हान दिलंय। हुतात्मा साखर कारखान्याची बैठक घोषणाबाजीत गुंडाळली, वैभव नायकवडींचा सभात्याग, मिरजेत 108 रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार, प्राथमिक उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू। मिरज शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, सराईत दुचाकी चोर जेरबंद, 7 मोटारसायकली जप्त। रेकॉर्डवरील सराईत आरोपी अटकेत, जबरी चोरीचे 2 गुन्हे उघड, 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी दिवसाढवळ्या धाडसी घरफोड्या करत पोलिसांनाच उघड आव्हान दिलंय। चिंतामण नगर इथल्या मयुरेश रेसिडेन्सीमध्ये संजयनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार कपिल साळुंखे यांच्या बंद फ्लॅटचा कडी-कोंडा उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे। त्याच इमारतीमधील नरेंद्र खोकडे यांच्या घरातून 7 तोळे सोने आणि 10,000ची रोकड चोरीला गेली आहे। तर सह्याद्रीनगरामधील सेवानिवृत्त शिक्षक महेश शिंदे यांच्या फ्लॅटमधून 8 तोळे सोने आणि 5,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। 3 घरफोड्यांमध्ये सुमारे 21 तोळे सोने आणि लाखोंची रोकड लंपास झाल्याचा अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। संजयनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं। हुतात्मा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची साप्ताहिक बैठक आज प्रथमच कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली। अध्यक्ष वैभव नायकवडी बैठकीसाठी उपस्थित राहिल्यानंतर सभासद आणि आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, मगच बैठक सुरू होईल अशी मागणी केली। यामुळे सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं। विरोध वाढताच वैभव नायकवडी आणि त्यांचे चिरंजीव वीर धवल नायकवडी यांनी सभात्याग केला। त्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी करत बैठक गुंडाळली। गौरव नायकवडी यांनी वैभव नायकवडी सभासदांच्या प्रश्नांना उत्तर न देता बैठकीतून पळ काढला असा आरोप केला। उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडल्याची माहिती देत काही वादग्रस्त ठराव रद्द केल्याचे केदार नायकवडी यांनी सांगितलं। महिनाभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। मिरज तालुक्यातील देशिंग इथं 108 रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अरविंद कुंभार यांना शुगर कमी झाल्यानं त्रास होत असल्यानं शेजाऱ्यांनी तातडीनं 108 रुग्णवाहिका बोलावली होती। मात्र रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी कोणतीही तपासणी अथवा प्राथमिक उपचार न करताच त्यांना थेट मिरज शासकीय रुग्णालयात आणल्याचा आरोप आहे। अरविंद हे स्वतः रुग्णवाहिकेत चढले होते, मात्र प्रवासादरम्यान डॉक्टर रुग्णाजवळ न बसता पुढील सीटवर बसल्यानं योग्य उपचार मिळाले नाहीत असा दावा करण्यात आला आहे। शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश रखटे यांनीही प्राथमिक उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वीच वडिलांचं निधन झालेल्या अरविंद यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आईनंही रुग्णवाहिकेतील डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत। मिरज शहर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत सराईत चोरट्याला अटक करून 7 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत। अजय बाळासो पटकारे, वय वर्ष 43, राहणार कोल्हापूर असं अटक आरोपीचं नाव आहे। मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी हिरा हॉटेल चौक परिसरातून आरोपीला ताब्यात घेतलंय। चौकशीत आरोपीनं मिरज, विश्रामबाग, कराड, चिंचणीवांगी आणि कोल्हापूर परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे। यानंतर पोलिसांनी म्हैसाळ रोड परिसरात लपून ठेवलेल्या 7 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या। जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे 1,75,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले आणि मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं ही कारवाई केली। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं रेकॉर्डवरील सराईत आरोपीला अटक करून तब्बल 5,73,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय।
विटा पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या 2 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. महादेव शंकर पवार, विनोद गोविंद पिंपळे आणि मीनाबाई चव्हाण अशी अटक आरोपींची नावं आहेत. 15 मे रोजी विटा शहरातील गांधी चौक परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचं घंटं निसकावून चोरी करण्यात आलं होतं. या घटनेनंतर LCBचं पथक तपास करत असताना आरोपी महादेव पवार याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत त्यानं साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सुमारे 26 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पल्सर मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपींवर यापूर्वीही मालमत्तेचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.